कुठं वाजतोय? कोण येतोय? कुठली पालखी येते? हा बघा येते. तिकडनं नाही येत आहे, हा कुठून येते? तिकडनं येते. आदर्शवाडीतनं येत आहे ना आवाज? मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळकर. पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ होते. गावी आलेलो, प्रवासाचे व्हिडिओ बघितला. त्यानंतरला मी थोडा गडबडीत होतो. आजोबांचं कार्य वगैरे होतं, ते आटपलेलं आहे. वनवशीतून आटपून पुन्हा एकदा आसूतला आलेला आहे. आणि आसूतला आता शिमगा चालू झाला आहे आमच्या पट्ट्यातला. आणि आजची 5वी होळी आहे. आणि आमच्याकडे आता देव पण आज येणार आहे आमच्याकडे. आणि ताडील गावचा पण देव येतो. ताडीलची पालखी येते, तीसुद्धा आत्ता आवाज येतो आहे, आदर्शवाडीतून येते. इकडं ऋतुराज आहे, अभिषेक आहे, काका आलेत. खास काका कार्यासाठी आलेले, पण आज रात्री जाणार आहेत. पण देव येणार आहे म्हणून थांबलेत. आज 2 देव येणार आहेत. एक तर आमची ग्रामदैवतेचे खेळे येणार आहेत, आणि दुसरं ताडील सायटे गावची जी आहे ग्रामदैवत भैरीदेव, तो सुद्धा आता वाजत येतोय तिकडनं. पालखीची शान असते ना, ती आमच्या इकडच्या खालूबाजावर असते. आली पालखी. आता आमच्या घरात पालखी येईल. ॲक्च्युली आमच्याकडं पालखी येते ना, त्यावेळेस आमच्याकडे खालूबाजा हा मेन असतो. प्रत्येक पालखीचा खालूबाजा ना वेगवेगळ्या पद्धतीने वाजवला जातो. आता आमच्याकडं आता हा ताडील गावचा आलेला आहे, जी पालखी ताडील गावचा भैरीदेव आलेला आहे आमच्याकडे. आता आमच्या इथे पण घरी येईल, बसेल, मजा असते. आणि मेन म्हणजे खास आकर्षण म्हणजे खालूबाजा. सो इकडचं प्रत्येक आता पालख्या मी बऱ्याच दाखवेल, पण ह्यासुद्धा पालखीचा जो खालूबाजा आहे आणि त्यांचा जो संच आहे, पालखीसोबत येणारे खेळी ग्रामस्थ त्यांचे आहेत अप्रतिम. आणि हे 15 ते 20 दिवस गावाच्या बाहेर असतात, आणि पालखी जे घेतात ते अनुवानी पायानेच घेतात. ग्रामदैवत आणि भक्तांची असलेली श्रद्धा आणि पालखीसोबत असलेले सगळे खेळी एक मन प्रसन्न करून देतो. ओ याला घेऊन जा, याला घेऊन जा. जातोस काय? ताशाला कमी आहे त्यांच्याकडे माणसा. जातोस काय? अरे जा. इकडे बघ.
देवा सालाबाजीची वटी भरले देवा 1.25 मान्य करून घे. त्यांच्या घरादारा मुला माणसा जाणे या सर्व गोष्टी संभाल कर. आली युगना दुर्पार कर असा अर्ज करतो. अर्जात मान शब्दास कान. हर हर महादेव. बाबैरी मम्माय कांजाय कालीची जोगेशी यास करून कृपा हक्कावर कृष्णा सत्पालानी देवा सालाबाजीची वटी भरले देवा 1.25 मान्य करून घे. त्यांच्या घरादारा मुला माणसा जाणे या सर्व गोष्टी संभाल कर. आली युगना दुर्पार कर असा अर्ज करतो. अर्जात मान शब्दास कान. हर हर महादेव. बाबैरी मम्माय कांजाय कालीची जोगेशी यास करून कृपा कर चिराग सतपालानी तेव्हा सालाबाजीची वटी भरले ही 1.25 मान्य करून घे. त्यांच्या घरादारा मुला माणसा जाणे या सर्व गोष्टी संभाल कर. आली युगना दुर्पार कर असा अर्ज करतो. अर्जात मान शब्दास कान. हर हर महादेव. आज आमच्या घरी ताडीलची पालखी आलेली आहे आणि सगळे तिकडचे गावचे आहेत. पालखी घेऊन दरवर्षी येतात. अगदी माझा जन्म झालेला त्याच्या अगोदरपासून येतात, पण लहानापासून ही पालखी बघत आलो आहे. पालखीचं वाद्य आणि पालखी सालाप्रमाणे आमच्याकडे 5व्या ओळीला येते आमच्या इकडे. तर हे सगळे पालखीचे सगळे सहकारी आहेत, खेळी आहेत. वादप बघता इकडे पालखीचा हा मेन वादप आहे. इकडचा ताशा आहे, मोठा ढोल आहे, इकडे नगारा आहे, सनई आहेत. पालखी कधी निघते तुमची? दुसऱ्या होळीला. आणि कुठपर्यंत कुठल्या गावात जाते? सुरुवातीला कलबट सूर्यवाडी कलबट वगैरे घेऊन दापोलीतून लाडगर करून कडूवाडी वस्ती कडूवाडीमध्ये असून तुमची तेरेवाई वगैरेकडे घेऊन आज मुरुड मध्ये जाऊन मुरुड घेऊन आंबोली वस्ती आंबोली उद्याला पालंदा हरणाईमध्ये 2 वस्ती पूर्ण हरणाई घेऊन पंढरी घेऊन अंजारा तरी पलीकडे जाऊन तिथून केळशी मध्ये जाणार. केळशी पाडले करून रात्री तळाचा कोण अंजारला ते वस्ती पुन्हा दुसऱ्या दिवशी अंजारला मुरुडी चाचवल उर्वरित अंजारला घेऊन भंडारवाड्यामध्ये वस्ती भंडारवाडा दुसऱ्या दिवशी 23ला भंडारवाडा घेऊन पालखी मार्गस्थ ताडेल गावात. मग तुमची धुळवट कधी असते? मग धुळवट 27 आहे. 27ला 3 दिवसानंतर धुलीबंधन होतं. म्हणजे पहिला अगोदर बाहेरची गावं घेऊन मग तुमच्या इकडे घरे घेऊन प्रत्येक वाडी घेऊन. अच्छा, धन्यवाद. ताडीलच्या सगळ्या ग्रामदेवतांना आमच्या इकडपर्यंत आणता. आणि खरंच कोकणातली ही परंपरा आहे. फक्त गावागावातच नाही पालखी, तर ह्या गावातून पंचक्रोशीत सुद्धा गाव फिरतात. म्हणजे एक 20-20, 30-30 किलोमीटर ह्या पालखी जाते आणि ते पण अनुवाने पायाने पालखी घेऊन जातात. हे खूप महत्त्वाचं आहे. कोकणातली ही रूढी परंपरा सण हे असेच आहेत, जागृत आहेत. आणि दुसरं म्हणजे असेच दरवर्षी आमच्याकडे या, आम्ही आनंदाने तुमचं स्वागत करू.
आमच्या गावचा शेवटची वाडी म्हणजे आमची होती तेलीवाडी. आता इथून मुरुड गावात जाणार आहेत. So इकडनं आता पायी पायी असे उतरून जातील. मग आता मुरुडला ना वस्ती कुठे आहे बाजूला? आंबोलीत वस्ती आहे. आज म्हणजे ॲक्च्युली बघितलात ना या पालखीसोबत फक्त मोठी मोठी माणसं नाहीत तर म्हणजे नवीन पिढीसुद्धा आहे यामध्ये. हौसनी येते म्हणजे गावाला कोकणामध्ये हौसनी कोकणात शिमग्याला तर येतात, पण हौसनी पालखीसोबत 10-12 दिवस फिरणं हे खायची कामं नसतात, पण ते हौसनी फिरतात. काही जण आहेत ना, ही यंग जनरेशन आहे. कितवीला तुम्ही? तू कितवीला? 12वी झाली. तुझी? 12वी. मग काय बघा 11वी 12वीला शिकणारे ज्यांची पेपर झालेत ते हौसनी फिरतात. आता तुम्ही पण 10-12 दिवस ना, म्हणजे मोठी पण माणसं आहेत त्यात यंग जनरेशन पण आहे. हे खूप कुठेतरी म्हणजे जी लहान पूर्वजांपासून आलेली परंपरा आहे ती आत्ताची यंग जनरेशन नवीन पिढी जोपासत्याने ह्या पुढे सुद्धा जोपासणार आहे. पालखी गेली आणि गेली पुढं. आता आमचेच पाय भाजतात एवढं पालखी घेऊन जाणाऱ्यांचे पाय किती भाजत असतील. मानलं पाहिजे म्हणजे देवासाठी सेवा केली जाते ती. आता आम्ही चाललो. आता आमचा पण देव येणार आहे. हा ताडीलगावचा ग्रामदैवत भैरीदेव. आणि आता याच्यानंतरला दुपारून आमचे ग्रामदैवत येणार आहे. आमच्या देवाचा काटकेल असतो तो पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल. आता आमचे एवढे पाय भाजत आहेत, दुपारची वेळ झाले, ते कसे जात असतील. काका बघा, काका पण मुंबईत आले, पाय भरपूर भाजत आहेत. तर शिमगा चालू आहे. कायकांचा शिमगा धुळवटीच्या नंतरला सुरू होईल आणि आमचा तर चालू आहे. आमचा धुळवटीला संपतो शिमगा. मजा असते. आजची ही ताडीलगावचा ग्रामदैवत, ताडीलगावची पालखी, ताडीलगावची खालूबाजा तुम्हाला कसा वाटला? आणि दरवर्षी आमच्याकडे येतात आणि छान वाटतं. म्हणजे ही व्हिडिओ करतो त्यांच्या गावातली लोक पण बघतात आणि आजूबाजूची पंचक्रोशी त्यांच्या गावात राहणारे मुंबईकर पुणेकर पण. आता ते पाटील होते, ते म्हणत होते की आम्हाला भारी वाटतं 2-3 वर्ष मी व्हिडिओ करतो आहे ना, तर त्यांनासुद्धा खूप मस्त वाटतं. म्हणजे व्हिडिओ बघून त्यांचे बाहेरचे लोकसुद्धा बघतात, पुण्या पिण्यातलेच इकडे. छान वाटतं. आणि कशी वाटली आजची ही व्हिडिओ अजून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा असंच कुठला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.